राजकीय वर्तुळातील अनेक तर्कवितर्कांना छेद देत भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नवी टीम जवळपास निश्चित केली आहे। अधिकृत घोषणा येत्या 2 फेब्रुवारी रोजी होणार असली तरी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार हे आता स्पष्ट झाले आहे। महापौरपदी नीता ठाकरे, उपमहापौरपदी संजय बालपांडे, दक्षिण नागपूरमधून निवडून आलेल्या सौनीता ठाकरे या नागपूरच्या पुढील महापौर असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे। तर मध्य नागपूरचे नगरसेवक ॲडव्होकेट संजय बालपांडे यांची उपमहापौरपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे। बालपांडे हे नाव चर्चेत असले तरी ते हे पद स्वीकारतील की नाही याबाबत राजकीय वर्तुळात थोडी शंका व्यक्त केली जात आहे। मात्र पक्षश्रेष्ठीचा आदेश अंतिम असल्याने त्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल असे बोलले जात आहे। शिवानी दानीकडे स्थायीची धुरा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील तरुण नगरसेविका शिवानी दानी यांच्याकडे महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी सोपवली जाणार आहे। त्यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नरेंद्र बोरकर सत्ता पक्ष नेते। सर्वाधिक 25 नगरसेवक निवडून आणणाऱ्या सर्व नागपूर मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांची सत्ता पक्ष नेता म्हणून निवड निश्चित मानली जात आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला सभागृहात करून घेण्याच्या नेतृत्वाचा मानस आहे।